नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. गुरुचरित्र अध्यात्म या माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये मी कल्याणी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करत. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आज जे आपण समासाचं चिंतन करणार आहोत तो समास म्हणजे अजपा निरूपण. बघा, आता आपण विविध समास बघतच आहोत. त्यातील म्हणजे आपला दशक जो चालू आहे तो म्हणजे प्रकृती पुरुष नाम, जे की आपल्या दासबोध या ग्रंथातील आता उत्तरार्धापर्यंत येऊन पोहोचलेलं आहे. तर प्रकृती पुरुष नाम मध्ये कसे विविध पैलू समर्थ माऊलींनी आपल्या समोर मांडलेले आहेत आणि त्यातीलच एक हा समास हा म्हणजे अजपा निरूपण नाम. बघा, आपल्याला विचार करायला गेलो तर अज म्हणजे काय असेल याची कुतूहलता किंवा याची उत्सुकता तर नक्कीच वाटते. आपल्याला थोडाफार अर्थ समजून येतो की अजप म्हणजे जप करायचं नाही, बरोबर, जप करण्याच्या विरुद्ध असं. तर समर्थ माऊलींनी या समासामध्ये आपल्याला काय सांगितलंय ही आज गोष्ट आपण सगळ्यांनी शांतपणे ऐकण्याचा प्रयत्न करूया. बघा, आपल्याला विविध समास तर समर्थ माऊली दाखवतच असतात. मागच्या समासामध्ये आपण अनुमान निरसन नाम हा समास बघितला होता. या समासामध्ये आपण प्रत्येक गोष्ट कशी तर्क लावून विचार करून विमर्श करून आपल्याला ती करता यावी यासाठी प्रयत्न केले पाहिजे. एखादी गोष्ट अनुभव घेतल्याशिवाय प्रचिती घेतल्याशिवाय आपल्याला ती समजणार नाही किंवा जाणून घेऊ शकत. त्यामुळं नुसतं तर्क लावण्यात काहीही अर्थ नसतो. ती गोष्ट आपल्याला करणं खूप गरजेचं आहे. तसंच आजचा जो आपला समास आहे तो म्हणजे अजपा निरूपण नाम. तर या समासामध्ये आपण विविध समर्थ माऊलींनी मांडलेले पैलू आज आपण जाणून घेऊया. आणि हा जो समास आहे तो एकूण 24 ओव्यांचाच आहे, पण त्यामधील 21 ओव्या खूप महत्वपूर्ण आहे. आणि या समर्थ माऊलींनी काय सांगितले ते आज आपण या समासातून जाणून घेण्याचा चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. त्यापूर्वी आपण आपल्या समर्थ माऊलींना आपल्या दासबोधाला वंदन करून आपल्या आजच्या समासाची सुरुवात करूया. जय जय रघुवीर समर्थ. शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 17वा प्रकृती पुरुष नाम समास 5वा अजपा निरूपण. श्रीराम समर्थ. बघा, आपल्याला समर्थ माऊली काय सांगू पाहत आहेत तर नक्कीच आपण सगळ्यांनी हे जाणून घेण्याचा तर प्रयत्न करूया. 21 सहस्त्र सासे जपा, नेमून गेली ती अजपा, विचार पाहता सोपा सकळ का. बघा, आपण दिवस रात्रीमध्ये किती क्वांटिटीमध्ये श्वास उच्छ्वास करत असतो हे आपण मोजण्याचा कधी प्रयत्न नाही केलेला आहे. आणि समर्थ माऊलींनी नक्कीच आपल्याला ही गोष्ट सांगितलेली आहे की दिवस रात्र मिळून माणसाचे 21,600 श्वास उच्छ्वास काय होतात आपल्याकडून केले जातात. 21,600 आणि यालाच आपण अजपा असे म्हणतो. बघा, इथं आपण ठरवून सगळ्या गोष्टी करतो का? आपल्या शरीराची जी रचना आहे, जी क्रिया आहे ती घडणं खूप गरजेचं आहे. आपला श्वास थांबला की आपण थांबलो, बरोबर आहे ना? त्यामुळे या दिवस आणि रात्र बघा, जरी आपण झोपी गेलेलो असलो तरी आपला श्वास अखंडपणे आपलं कार्य करत असतो. तो कोणत्याही त्यात बाधा करत नाही. बघा, आपल्याला जप करायचं म्हणलं, आपण 2 माळा ओढल्या तरी देखील आपण दमून जातो. म्हणजे असं वाटतं की खूप काही केलं आपण, पण आपला हा जो श्वास असतो तो अविरतपणे कार्य करत असतो. दिवस रात्र मिळून तो 21,600 श्वास आणि उच्छ्वास असं सोडत असतो, आत घेत असतो, बाहेर सोडत असतो. ही क्रिया सतत चालूच असते. मोजायला गेलं तर आपण त्याची कल्पनाही करू शकत नाही. हे बघायला सोपं वाटतं. समर्थ माऊली काय सांगतात, हे विचार करून पाहिलं की सर्व काही सोपे असं कळून येतं आपल्याला की बाबा तो त्याचं फुफ्फुसाचं जे कार्य वाटते ते श्वास उच्छ्वासची जी क्रिया आहे ती चालू आहे, त्याला त्याचं ते कार्य दिलेलं आहे, तो ते करत आहे. असं बघता क्षणी वाटतं की हे सगळं काही सोपं आहे. पण समर्थ माऊली काय सांगतात की मुखी नासिके असी जे प्राणे, तयास अखंड येणे जाणे, याचा विचार पाहणे सूक्ष्म
दृष्टी. बघा, मुखात आणि नाकात काय असतो? आपला प्राणवायू असतो, ऑक्सिजन असतो. आपला प्राणवायू असतो ना मुखात आणि नाकात. तर त्याचे येणे जाणे अखंड चालू असते. येणं जाणं म्हणजे आत घेणं बाहेर सोडणं, ही क्रिया सततपणे अविरतपणे चालू असते. आणि याचा विचार आपण सूक्ष्म दृष्टीने केला पाहिजे. बघा, एखाद्या अवयवाला हे जर कार्य दिलेले आणि तो ते अगदी निस्वार्थपणे अविरतपणे जर कार्य पार पाडत असाल, तर आपल्यासारख्या देहाला, ज्याला सगळं काही मिळालेलं आहे, सगळ्या गोष्टी त्याला मिळालेल्या आहेत, पण त्याच्याकडून थोडंफार देखील कार्य पार पडू शकत नाही. समर्थ मौनींना इथं सांगण्याचा उद्देश काय आहे की हे जर प्राणवायू, हा जो ऑक्सिजन आहे, तो सतत हवा आत घेत असतो, बाहेर सोडत असतो, त्याचं कार्य तो अविरतपणे करत असतो. त्यात कोणतीही शंका घेण्यासारखं काही नाही. जे आपल्या डोळ्यांना आपण रोज अनुभवतो, आपण रोज ते बघतो, प्रत्येकाचं श्वास थांबला की सगळं थांबलं, देह तो निश्चित होणं, निश्चित पडणं. त्यामुळं बघा, मुळी पाहता एक स्वर, त्याचा तार मंद्र घोर, त्या घोराहून सूक्ष्म विचार अजपाचा. मुळात पाहिले तर सर्व स्वर एकच आहे असे वाटतात बघा, पण तार स्वर म्हणजे उच्च स्वर टाळून जाणवणारा. बघा, आपण ज्यावेळी सारे गम प असं ज्यावेळी म्हणतो, आता हे मी म्हणलं ते एकदम म्हणलं, पण ज्यावेळी ते तालासुरात म्हणलं जातं त्यावेळी त्याला कसं सूर लावले जातात? सा असं म्हटल्यानंतर थोडा वेळ आपण तिथं पॉज होतो, थांबतो, आणि मग पुढचं स्वर आपण म्हणतो. का एका झटक्यात असं म्हणतो का? मग तो सूरताल त्याला काही लागणारच नाही. म्हणून मंद्र म्हणजे मध्य स्वर, हृदयात जाणवणारा स्वर. बघा, आपल्याला नाभीच्या थोडस वर आणि हृदयाच्या खाली परा पश्यंती मध्यमा वैखरी या वाणी जशा आपल्या असतात त्याच पद्धतीने सांगितले. तर मंद्र म्हणजे मध्य स्वर, जो हृदयाच्या जाणवणारा असतो, हृदयात जाणवणारा असतो. घोर म्हणजे खालचा स्वर. घोर म्हणजे काय? तर खालचा स्वर, तो म्हणजे नाभीजवळ जाणवणारा असतो. असे त्याचे प्रकार आहेत. पण अजपाचा जो विचार आहे हा या घोराहूनही सूक्ष्म आहे. असा सूक्ष्म आहे की तो त्याचं कार्य करतच आहे. आता हे घोर आणि मंद्र ह्या गोष्टी तर आपण बघितलं की मंद्र हा हृदयाच्या जवळ असतो किंवा हृदयात असतो, आणि घोर जो असतो तो नाभीजवळ असतो तो स्वर. पण हा जो अजपा आहे तो या घोराहूनही सूक्ष्म आहे, जो की आपल्याला कळून घेणं खूप कठीण आहे. म्हणून सरिगम पद नसी सारी मातृका सायास, प्रथम स्वरे मातृकास म्हणून पाहावे. म्हणून सारेगम पद निसा हे सप्त स्वर आहेत. आरोह आणि अवरोह यांच्या प्रयत्नाने प्रथम सप्तकालीन सा या प्रथम स्वरापासून आरंभ करून दुसऱ्या सप्तकालातील रे या स्वरापर्यंत प्रत्ययाने म्हणून पाहावे. आपण ते कसं म्हणतो ते आपल्याला माहित आहे. ज्यावेळी कधी पियानोवर देखील वाजवलं जातं, म्हणजे प्रत्येक जे कोणते वाद्य असतील त्याच्या सहाय्यानं ते म्हटलं जातं, किंवा असंच कोणी म्हणतं, तर ते म्हणताना थोडं थोडं थांबूनच ते स्वर लावायचे. सा रे ग म असं आपण डायरेक्टली म्हणू शकत नाही. तर त्याला जे तशी चाल आहे त्याच पद्धतीनं ते स्वर म्हटले जातात, तरच त्या स्वर या गोष्टीला अर्थ उरतो. म्हणून परे वाचेहून आते आणि पश्यंती खालते, स्वराचे जन्मस्थान ते तेथून उठे. परावाचेपासून वर म्हणजे नाभीपासून वर, परावाचेपासून वर म्हणजे काय? तर नाभीपासून वर, आणि पश्यंतीच्या खाली म्हणजे हृदयाच्या खाली स्वरांचे जन्मस्थान आहे. बघा, आतून कंठातून आपल्याला तो स्वर बाहेर येतो आणि आपला तो आवाज लोकांपर्यंत पोहोचतो. मग परापश्यंती हा जो प्रकार आहे तो स्वराचाच आहे, आणि तेथून स्वरांची अजपाची सुरुवात होते. एकांती उगेच बैसावे ते हे समजून पहावे, अखंड घ्यावे सांडावे प्रभंजनासी. बघा, एकांतात ज्यावेळी तुम्ही कधी शांत बसता, ज्यावेळी आपण पहाटेच्या वेळेत उपासना करत असू, साधना करत असू, मेडिटेशन करत असू, अगदी आत्ताच्या लोकांच्या एक हेल्थ आरोग्याच्या विचारानुसार जर बघायला गेलं तर मेडिटेशन देखील लोक करतात, आणि हेच आपण आपल्या उपासनेत देखील करू शकतो. मग ज्यावेळी तुम्ही शांततेत अगदी शांत बसून आपल्या श्वासावर ज्यावेळी नियंत्रण ठेवता, म्हणजे श्वासाचाच फक्त आवाज तुमच्या कानावर पडतो, किंवा त्यालाच आपण म्हणजे त्याचीच काय म्हणतात ते आपण त्यालाच फक्त म्हणजे जाणू शकतो, इतकं आपलं नियंत्रण त्या श्वासावर केंद्रित झालं पाहिजे. आणि हे सर्व
नीट समजून घेऊन प्राणवायू अखंड घ्यावा आणि सोडावा. म्हणजे थोडक्यात मेडिटेशन करायचे. अनुलोम विलोम ज्यावेळी करतात तो पण एक प्रकारच झाला, कारण तुम्हाला ह्या मेडिटेशन मध्ये श्वासावर नियंत्रण मिळवणं खूप गरजेचं असतं. तेव्हा तुमचं ते मेडिटेशन अगदी व्यवस्थितरित्या पार पडतं. मग हेच आपण आपल्या उपासनेत देखील याचा वापर करू शकतो. ज्यावेळी आपण साधना करत असू, अखंड आपण नामस्मरण करत असू, त्यावेळी आपलं लक्ष त्या श्वासावर असणं खूप गरजेचं आहे. एकाती मौन्य धरून बैसे, सावध पाहता कैसे भासे, सोहम सोहम ऐसे शब्द होती. बघा आता संस्कृत मध्ये सोहम म्हणजेच काय तर 6 आणि प्लस अहम असा मिळून तो सोहम हा शब्द तयार झालेला आहे. बघा आता 6 म्हणजे स आणि त्याच्या पुढे विसर्ग, 6 म्हणजे काय तर तू आणि अहम म्हणजे मी. सोहम ज्यावेळी तुम्ही असं एकांतात बसून ही साधना करत असाल, हे मेडिटेशन करत असाल, त्यावेळी सोहम सोहम असं आपल्यामध्ये ते आवाज ऐकू येऊ लागतात. श्वासावर आपलं नियंत्रण आपण केलेलं असतं ना, श्वासाचा तो आवाज असतो तो आपल्या कानी पडू लागतो. एकांती मौन धरून सावधपणे श्वासोच्छ्वास होत असता लक्षपूर्वक पाहावे, म्हणजे सोहम सोहम असा शब्द होत असल्याचा भास. हे केव्हा होतं माहितीये? ज्यावेळी आपण पूर्णपणे नियंत्रणात श्वासाच्या गेलेलो असतो त्याच वेळी. जर आपल्याला आजूबाजूचे आवाज ऐकू येत असतील, सगळं काही आपलं म्हणजे एक तात्पुरतं बसलो असेल, त्यावेळी ही गोष्ट तुमच्याकडून कधी होणार नाही. प्रत्येकाने याचा अनुभव नक्की घ्यावा. उच्चरे विन जे शब्द ते जाणावे सहज शब्द, प्रत्ययायेती परंतु नाद काहीच नाही. मग उच्चाराशिवाय जे शब्द असतात त्यांना सहज शब्द म्हणतात आणि ते अनुभवला येतात, परंतु नाद आवाज काहीच नसतो. बघा आपल्या समोर जर पुस्तक ठेवलं, काही काही विद्यार्थी असे असतात ज्यांना मोठ्यानं बोलून वाचून समजत नाही, ते मनातल्या मनात वाचतात, म्हणजे अंतर्मनात त्यांचा तो अभ्यास चालू असतो. बघा आपण मनातल्या मनात काही गोष्टी वाचू शकतो, मग ते आपल्या आतल्या आत ते शब्द काय होतात, बाहेर त्याचा आवाज पडत नाही. तेच इथं सांगितलेलं आपल्याला समर्थ माऊलींनी. ते शब्द सांडून बैसला तरे मौनी म्हणावा भला, योगाभ्यासाचा गलबला या कारणे. आणि तो नाद म्हणजे सोहम हा शब्द आणि त्याच्या लक्षार्थ याचाही लय होऊन जो बसतो तो काय साधक खरा मौनी आहे असे मानावे. याचा देखील कधी कधी लय होतो, हे देखील तुम्हाला ऐकू येत नाही. एवढं तुम्ही त्यामध्ये बघा पूर्वीचे जे तपस्वी होते, साधू होते, ते म्हणजे इतके वर्ष तप करायचे की त्यांना ऊन वारा पाऊस जेवण अन्न भूक हे काहीच त्यांना कशाचीही गरज लागायची नाही. ते पूर्ण त्या तपस्यामध्ये विलीन होऊन गेलेले असायचे. अगदी त्यांच्यामध्ये वारुळ जमावायचे, म्हणजे इतक्यापर्यंत त्यांची ती शक्ती होती. आपण करू शकतो का? थोडं जरी आपल्याला मच्छर जरी चावले तरी आपलं लक्ष काय होणार, विचलित होणार. किंवा आपल्याला थोडीशी भूक जरी लागली तरी आधी आपण खाऊन घ्यावं आणि मग करावं, असे देखील आपल्या मनात वेगवेगळे विचार येत राहतात आणि आपण काय होतो, मग त्या गोष्टीपासून परावृत्त होतो आणि आपल्याकडून ती गोष्ट घडत नाही. जितक्या सहजतेने आपल्याला ती करायची असते, आपण ठरवतो की मला हे सगळं करायचंय, मला उपासना करायची आहे, मला नामस्मरण करायचंय, बरं बाबा माझ्याकडनं उपासना घडत नाही, नामस्मरण तरी करूया. म्हणजे ते करताना देखील आपल्या अनेक अडचणी येतात. सगळ्यांच्या बरोबर ही गोष्ट होत असेल. बघा कधी कधी आपण अशा वेळेत करतो, आपण आता समजा आपली लहान मुलं असतील, शाळेला गेल्यानंतर करणारे महिला मंडळ देखील भरपूर आहेत, तरीही तिला वाटत राहतं की काहीतरी काम आपलं बाकी आहे आणि त्या भानगडीत काय करते ती, आपली जी उपासना साधना नामस्मरण चालू असतं त्यातून तिचं मन विचलित होतं. म्हणून ही गोष्ट समजणं खूप गरजेचं आहे. तो नाद म्हणजे सोहम हा शब्द आणि त्याचा लक्षार्थ याचाही काय होऊन बसतो, लय होऊन जो बसतो तो साधक खरा मौनी आहे असे म्हणावे. हे साधा वेळ म्हणून लोक योगाभ्यासाची खटपट करतात. काही काही लोक याचं शिक्षण घ्यायला देखील जातात की कसं तुम्ही मनावर तुमच्या त्या श्वासांवर कंट्रोल करू शकता किंवा कसं तुम्हाला अगदी त्या श्वासाचा सुद्धा आवाज ऐकू येणार नाही, इतकं तुम्ही त्यावर केंद्रित होणार. एवढी गोष्ट होणं तसं सहजासहजी शक्य नाही. त्याच्यासाठी योगाभ्यास खूप महत्वाचा आहे. एकांती मौन्य धरून बसला तेने कोण शब्द झाला, सोहम ऐसा भासला अंतर्यामी. मग एकांतात मौन धरून बसल्यावर जो सहशब्द ऐकू आला तो अंतर्यामी सोहम असाच भासला. धरिता सो सोडिता अहम. बघा धरिता सो आणि सोडिता अहम
अखंड चाले सोहम सोहम, याचा विचार पाहता बहु विस्तारला. बघा, श्वास घेताना सो आणि सोडताना अहम. अखंड सोहम सोहम शब्द आपल्याला ऐकू येतो आणि याचा विचार करू लागले की त्यात खोल अर्थ भरलेला आहे असं आपल्याला दिसून येतं. देहधारक ती तुका प्राणी, श्वेत जो द्विजाधिक खाणी, श्वासोश्वास नसता प्राणी कैसी जिते. तर साधी गोष्ट आहे, जर श्वासोच्छ्वासच नसेल तर तो प्राणीच कुठलाच या पृथ्वीवर, अखंड पृथ्वीवर जेवढे काही प्राणी ज्यांच्यामध्ये तो श्वास घेण्याची, उच्छ्वास करण्याची जर क्षमता नसेल तर तो जिवंतच राहू शकत नाही. म्हणून देहधारक म्हणून जितके प्राणी स्वेदज, उद्दीजादिक आणि चारी खनिज जे आहेत, अंडज, जारज जे काही असतील ते सगळ्यांना श्वास घेणं गरजेचं आहे आणि तसंच ते जगू शकतात. त्याखेरीज ते जगूच शकत नाही. ऐसी हे अजपा सकळासी, परंतु कळे जाणत्यासी, सहज सांडून सायासी पडोच नाही. मग असा हा म्हणजे हा श्वासाबरोबर चालणारा जो अजप आहे तो सर्वांच्या ठिकाणी चालू असतो. भलेही त्याच्यामध्ये भगवंताचं नाव नसेल पण तो त्याचं काम करत असतो. मग आपण आपल्या मनामध्ये अखंड जर भगवंताचं श्रीराम हे नाव फिक्स करून ठेवलं तर त्या नावाबरोबरच तो जप काय होतो, चालू राहतो. पण ते जाणत्यालाच ते कळू शकतं. आणि हे सहज साधन सोडून सायासात पडू नये. सहज देव असताची असे, सायासे देव फुटे नासे, नासिवंत देवास विश्वासे ऐसा कवणू. मग अंतरात्मा हा सहज देव असतच असतो. बघा, अंतरात्म्यात तर ती चेतना, तो प्राणवायू जो आपण म्हणतो ना, त्या अंतरात्म्यात सगळ्या गोष्टी बसलेल्या आणि त्याच्या योगेच आपण आपलं मार्गक्रमण करत असतो. कृत्रिम देवमूर्ती इत्यादी फुटतात, नाश पावतात. नाशिवंत देवावर विश्वास कोण बरे ठेवेल? आपल्या अंतरात्म्यातच तो भगवंत बसलेला आहे, परमात्मा बसलेला आहे. हे आपण मागील समासांमध्ये पण जाणून घेतलेलं आहे. जे आपल्या डोळ्यांना, हे फक्त आपल्या श्रद्धेचं एक स्थान आहे. जे आपण म्हणतो की मला बाबा तीर्थयात्रेला जायचंय, तिथं जाऊनच मला त्या भगवंताला भेटायचंय, पण भगवंताने सांगितले तुम्ही मनापासून मला तुमच्या जिथं बसलाय तिथून जरी हाक मारला, मनापासून, फक्त तुम्हाला काय पाहिजे म्हणून नाही. बरोबर, तुम्ही जर पाहिजे म्हणून मागितला एखादी गोष्ट, बघा दोन देह आहे, एकाची इच्छा असते, खूप इच्छा, म्हणजे त्याला विषय भोगाचं सगळी वासना असते. काय तर बाबा मला घर पाहिजे, बंगला पाहिजे, गाडी पाहिजे, माझ्याकडे सगळे सुखसोयी पाहिजे. बघा, देव कुणाचा ऐकतो हे पण महत्वाचं आहे. आणि जो असा व्यक्ती आहे की जो फक्त तपस्वी आहे, म्हणजे ज्याला फक्त परमार्थाचं खूप अगाध ज्ञान आहे. पण एखाद्या वेळी असं देखील असतं, बघा म्हटलं जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. बघा, जो खूप चांगला माणूस असतो तोच आपण म्हणतो खूप चांगला माणूस आहे, फार लवकर गेला. म्हणजे अशा काही गोष्टी असतात. आणि ज्यानं पाप केले तो मात्र कित्येक वर्ष तसाच राहतो, त्याला मरणही येत. असं म्हटलं जातं आपल्याकडून की असं कसं काय असेल, जो बाबा काहीच करत नाही, देवाचं काहीच करत नाही, पण आज त्याच्याकडे सगळं त्याच्या पायथ्याशी आहे, सगळ्या गोष्टी आहेत, त्याला सगळं काही मिळतं. पण बघा, हे सगळं काही जरी मिळालं, किती जरी तुम्ही याच्या मागे धडपड केला, तरी शेवटी आपल्याला हे सगळं इथंच टाकून जायचं. जातो तो फक्त देह जातो, त्याच्यातला अंतरात्मा ज्यावेळी उठून जातो त्यावेळी त्या देहालाही तिथं किंमत नाही. म्हणून ही गोष्ट समजणं गरजेचं आहे की पळत्याच्या मागं लागण्या, जे आपल्याला आपल्या गरजेनुसार आहे तेवढंच उपभोगणं आपण गरजेचं आहे. उगीच आपण त्या गोष्टीच्या मागं लागलो तर आपल्याकडूनच बऱ्याचशा चुका होऊन जातात आणि त्या चुकीमध्ये आपण बऱ्याच साऱ्या चुकीच्या गोष्टी करून जातो. ते साध्य करण्यासाठी आपण बरंच असं काही सगळं आपल्या हातचं घालवून देखील बसतो. म्हणजे इतक्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. म्हणून इथं सांगितलंय की नाशिवंत देवावर विश्वास कोण बरे ठेवेल. म्हणजेच काही ज्या मूर्ती असतात, ज्या प्रतिमा असतात, त्या कधी ना कधी खंड पाहू शकतात ना. असं नाही की अविरतपणे. आता बघा, भगवंताच्या म्हणजे मंदिरामध्ये देखील मूर्ती असतात, त्यांना लेपन करावं लागतं, त्यांची जी आहे ती काळजी घ्यावी लागते, कारण त्या कित्येक वर्षांपूर्वीच्या त्या मूर्ती असतात. त्याची प्रत्येक म्हणजे त्यांचा असा पिरियड असतो की त्या पिरियडमध्ये ते सगळी काळजी घेतात. त्याचं काही लेपन असेल, त्याचं जे लेप वगैरे लावतात, त्या सगळ्या गोष्टी करून घेतात. म्हणून जगदांतराचे दर्शन सहज घडे अखंड ध्यान, आत्म इच्छेने जन सकळ वर्तती. जगाच्या आणि आपल्या अंतर्यामी जो अंतरात्मा आहे
तो त्याच्याशी तादात्म्य पावल्याने मग देवाचे ध्यान दर्शन अखंड घडतच असते. जेव्हा तुम्ही त्या भगवंताशी एकरूप होता त्यावेळी तुम्हाला कुठंही लांब जायची गरज नसते. तुम्हाला इथे बसून तुमच्या भगवंताचं दर्शन होऊ शकतं. त्याच्या इच्छेप्रमाणे सर्व जण म्हणजे इंद्रिये देखील वागत असतात. आत्म्याचे समाधान घडे तैसेची आशन, सांडिले फिटले समर्पण तयासीच होय. मग आत्म्याचे समाधान ज्या योगे घडत असेल असेच भोजन इत्यादी भोग घेतले जातात. बघा, आपल्याला जे आवडते तीच गोष्ट आपण खातो पितो, काय असेल ते म्हणजे आत्म्याला आवडते असं. म्हणजे प्रत्येक सगळ्या देहामध्ये आत्मा हा एकच असतो, पण त्याला जो अनुभवण्याची गोष्ट असते तर त्या देहाकडून तो शिकवला जातो. म्हणून सांडते लवंडते हरवते तेही शेवटी अंतरात्म्यालाच समर्पण होते. जे काय असेल ते सगळं समर्पित कुठं होतं? अंतरात्म्यालाच होते. अग्न पुरुष कोटी वसती तयास अवदानी सकळ देती, लोक आज्ञेमध्ये असती आत्मयांचे. बघा, प्रत्येक प्राण्याच्या पोटात अग्निपुरुष वास करत असतो. बघा, आपल्यामध्ये पंचमहाभूतांचं साम्राज्य आहे, जाळा आहे आपल्या शरीरामध्ये, बरोबर ना? तो अग्निपुरुषही आपल्या म्हणजे पोटात काय करत असतो? वास करत असतो, आणि त्याला सर्वजण आहुती देत असतात. रोज आपण जर ते खाल्लं नाही, काही अन्न असू दे काय असू दे, आता आपण जेव्हा होम हवन करतो त्यावेळी आपण तुपाचं म्हणजे जे काही लाकडं वगैरे ठेवून आपण ते करत असतो होम हवन, तसंच आपल्या या पोटातल्या त्या अग्निपुरुषालाही शांत करणं गरजेचं असतं, आणि ते करण्यासाठी आपण रोज आहुती देत असतो. आणि अशा रीतीने सर्व लोक अंतरात्म्याच्या आज्ञेतच राहतात, बरोबर ना? कारण त्याला आहुती देणं गरजेचं असतं, नाहीतर तो टिकाव धरू शकत नाही. सहज देव जप ध्याने, सहज चालणे स्तुती स्तवने, सहज घडे ते भगवंताने मान्य कीजे. एकदा असे तादात्म्य झाले की प्रत्येक क्रिया म्हणजेच त्याचीच सेवा होते. आणि येथे देहभाव नसल्याने, इथं देहभाव नाही ना, कृत्रिम उपासनेची गरज नसते. आपल्याला तिथं म्हणजे प्रत्यक्षपणे एखादं पारायण करत बसणं किंवा एखाद्या म्हणजे भगवंताचं नामस्मरण करणं हे देखील गरजेचं नसतं. आपल्या आपणच तो जप होत राहतो. आणि अशी मीपणा विरहित सहज होत असलेली सेवाच प्रभूला मान्य होते. हे इथं वाक्य समजणं गरजेचं आहे. मीपणा विरहित ज्यावेळी ती सेवा कुणाला दाखवण्यासाठी नसते. आज बघा, एवढी धडपड चालू आहे की मी किती श्रेष्ठ आहे, या गोष्टीतूनच सगळ्या गोष्टी घडत असतात. एखाद्या समजा 2 जपमाळ ओढत असेल, एखादा 10 ओढत असेल, एखादा 20 ओढत असेल, पण त्या जपमाळमध्ये किती त्या भगवंताशी लीन होण्याची जी आसक्ती आहे ते महत्वाचं आहे. तुम्ही किती ओढता याला महत्व नाही. जो एकातूनही त्या भगवंतापर्यंत पोहोचू शकतो ना, तो खरा तपस्वी. म्हणून इथं सांगितले, मीपणा विरहित सहज होत असलेली सेवा प्रभूला मान्य होते. सहज समाजाया कारणे नाना हटयोग करणे, परंतु एकाएकी समजणे घडत नाही. मग हे सहज साधण्याकरता नाना हटयोगादी साधने केली जाते. त्याला अभ्यास देखील करावा लागतो. तुम्हाला जर ते केंद्रित करायचं असेल तर तो अभ्यास होणं गरजेचं आहे. आणि परंतु हे सहजासहजी समजले असे घडत नाही. द्रव्य चुकते दरिद्र येते, तळी लक्ष्मी वरी वर्तते, प्राणी काय करील ते ठाऊक नाही. घरात द्रव्य हे माहीत नसल्याने दारिद्र्य भोगावं. द्रव्य म्हणजे काय? पैसा अडका जो काही असेल ते माहीतच नाही आपल्याला आहे, मग ते दारिद्र्य भोगतो आपण त्याचं. एखाद्याच्या घरी तळघरात द्रव्य पुरलेलं असतं पण माहीतच नाही म्हणजे खूप खजिना म्हणतात ना त्या टाईप, पण तो माहीतच नाही त्याच्याकडे आहे. पण तो दारिद्र्याची सगळी जी काही रोजची जी आपली झटपट आहे जीवन जगण्यासाठी ती तो झटतोय, त्याला माहित नाही ना खाली आपल्या ह्या या तळघरात द्रव्य पुरलेलं, पण वर तो दारिद्र्यासारखाच राहत असतो. तो तरी काय करणार? कारण तळी लक्ष्मी आहे हे त्याला ठाऊकच नसते, माहीतच नाही. जसं की आपण 18व्या ह्याच्यामध्ये गुरुचरित्राच्या ग्रंथामध्ये बघितलेलं आहे की ते ब्राह्मण कुटुंबामध्ये दोघंही अगदी जेमतेम आयुष्य जगत असतात. पण ज्यावेळी साधू पुरुष म्हणजे आपले भगवंत त्याच्या दारापाशी येतात आणि त्यांची फक्त एक उपजीविकेचं साधन असतं, ती वेल घेवड्याची, तेवढंच एक साधन असतं. ते काय ते घेऊन तेवढंच बनवून ते खात असतात, तसंच हे करत असतात, जगन जगत असतात. पण ज्यावेळी तो साधू पुरुष म्हणजे आपले भगवंत त्याच्या दाराशी येतात, ते घेवड्याची वेल उपटून टाकतात, बरोबर.
त्यावेळी त्या ब्राह्मण कुटुंबाला खूप दुःख होतं की बाबा एकच आपल्या उपजीविकेचं साधन होतं आणि ते देखील उपटून टाकलं. पण त्यांनी त्याचं दुःख नाही करत. कारण का, त्यांना माहित आहे की भगवंताचीच ही काहीतरी लीला असणार आहे आणि त्यांनी काय केलं असणार आहे, हे काम केलं असणार आहे. मग ज्यावेळी ते उपटतात पण ती मुळापासून निघालेली नसते. मग त्यामुळे ते ब्राह्मण कुटुंब काय विचार करतात की मुळापासून आपण उपटू टाकूया. आणि ते मुळापासून उपटताना त्यांना त्यातून अशा काही गोष्टी मिळतात की त्यातून त्यांच्या सगळे जे काही अडचणी असतात, मार्ग असतात, ते सुटून जातात. म्हणजे इतक्या अशा गोष्टी जे माहीत पण नसतात आपल्याला. एखाद्याचं घर जर वडलोपार्जित असेल, काय असेल, फार पूर्वीपासून असेल, तेच म्हणजे अखंडपणे पिढ्यानपिढ्या चालत आलं, तर अशा वेळी असं काहीतरी असू शकतं. पुरातन काळामध्ये अशा गोष्टी घडत होत्या. लक्ष्मी मध्ये करंटा नांदे, त्याचे दरिद्र अधिक सांदे, नवल केले परमानंदे परम पुरुष. बघा, सर्वत्र लक्ष्मी असून जो असा करंटासारखा नांदतो, अशी देखील काही लोक आहेत की इतकी चिंगूस किंवा चिकट असतात की एवढं सगळं त्यांच्याकडे असतं पण त्यांच्या हातून पैसा सुटत नाही. त्यांचे दारिद्र्य अधिकच दुःखदायक होते. परमपुरुष जो परमानंद, त्याने केवढे नवल केले ते बरा. म्हणजे इथं समर्थ माऊलींनी सांगितले, म्हणजे तळघरात उदंड द्रव्य, भिंतीमध्ये पैसा सगळीकडे आहे, पण काय आहे, लोकांपासून लपवून ठेवायचंय. का, लोकांना कळायला तर आपल्या रेड पडू शकते. म्हणजे असा एवढ्या ठिकाणी पैसा ठेवलेला आहे सगळीकडे, तुडुंब भरून ठेवलेला आहे. आणि त्याचा उपभोग घेणं, बघा आपल्याकडे जरा जरी पैसे असले थोडेसे, जे आपल्या उपजीविकेचे साधन भागवू शकतात, आपल्या रोजच्या गरजा भागवू शकतात, त्यांना देखील समाधानी होता आलं पाहिजे. असं ठिकठिकाणी सगळीकडे पैसे पुरून आपल्याला जर ते म्हणजे तो आनंद नाही ना दे, रात्रीची झोप देखील हिरावून घेऊ शकतो. एक पाहती एक खाती, ऐसी विवेकाची गती, प्रवृत्ती अथवा निवृत्ती येण्याची न्याय. मग श्रीमंत माणसे ऐश्वर्य भोगतात, खातात, पितात, दरिद्री भाग्यहीन माणसे नुसतीच पाहत राहतात. मग विवेकी पुरुषाची स्थिती अशीच असते. ते काय करतात, परमानंदाचा उपभोग घेतात आणि अज्ञानी लोक दुःख भोगत असतात. त्यांच्या ठाई जरी ह्या सगळ्या गोष्टी, हे विषय भोग नसतील, तरी देखील ते परमानंदाचा आनंद उपभोगत असतात. अंतरी वसता नारायणे, लक्ष्मीस काय उणे, ज्याच्या लक्ष्मी तो आपणे बळकट धरावा. मग नारायण ज्याच्या अंतरात वास करतो, आपल्या ह्या देहामध्ये जिथं नारायण वास करतो, बघा त्याला त्याच्या ऐश्वर्यात कधीच कमीपणा असू शकणार नाही. म्हणून लक्ष्मी त्याची अंकित आहे, तो नारायण आपल्या हृदयात बळकट धरावा. बघा, लक्ष्मी ज्याची अंकित आहे, लक्ष्मीची पावले आपोआपच आपल्याकडे येणार. आपल्या शरीरात, आपल्या देहात नारायण वास करत असेल तर. इति श्री दासबोध हे गुरु शिष्य संवादे, अजपा निरूपण नाम समास 5वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. तसं बघायला गेलं तर हा समास खूपच सोपा होता. इथे तुम्हाला जपाचं महत्व सांगितलेलं नाही. तर अजपा म्हणजे काय आहे, तुमचा जो श्वासोश्वास अखंड अविरतपणे चालू असतो, तोच म्हणजे अजप आहे. दिवस रात्र तो त्याची कार्य करत असतो. आपल्याकडून त्याची जोड म्हणून आपल्याला एका भगवंताचं नाव त्याच्याबरोबर जोडायचं. मग त्या योगे आपण आपल्या भगवंताशी, म्हणजे तो परमानंदाचा आनंद प्राप्त करण्याचा जो उपभोग असतो, तो घेऊ शकतो. इथं एवढंच समर्थ माऊलीने आपल्याला सांगितलं की कसं एक एक टप्प्याने तुम्हाला पुढं पुढं जायचं. भगवंताचं परमार्थाचं जे प्राप्तित्व आहे, जे एकरूप होणं आहे, विलीन होणं आहे, ते कसं होत जायचंय ते समर्थ माऊलीने आपल्याला या समासामध्ये दाखवून गेलेलं आहे. नक्कीच जर सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल, यातील ज्या काही 4 गोष्टी असतील त्या समजल्या असतील, तर या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हे सर्वस्व तुमच्यावर आहे. इथं कोणतीही जबरदस्ती, आसक्ती वगैरे काही नाही. त्यामुळे तुम्हाला जर वाटलं की बाबा नाही, आपल्याला थोडंफार ऐकण्यास, श्रवण करण्यास आनंद होतो, नक्कीच या चॅनेलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ.